याने तर अक्षरशः आज डोळ्यात पाणीच आलं. पण त्याआधी सकाळची सुरुवात छान अशा हेल्दी पराठ्याने झाली होती. आज ब्रॉकली प्लस आलूचा पराठा बनवला होता. आम्ही जे काही खातो तेच आजकाल अनालाही देतो आणि टीव्ही बघत तिला मी हा पराठ्यांचे तुकडे करून दिले. त्यानंतर आम्ही रेडी होऊन निघालो होतो मॉलमध्ये. आजकाल मॉलमध्ये गेलं की फाउंटेनजवळ पहिले थोडा वेळ घालवावा लागतो. त्यानंतर थोडीशी शॉपिंग केली, मग पेटपूजा केली. ठरल्याप्रमाणे रोशनने त्याच्यासाठी काहीतरी नॉनव्हेज बाउल ऑर्डर केलं आणि मी माझ्यासाठी खूप दिवसानंतर बर्गर घेतला. आज म्हटलं चीट होऊन जाऊ दे. आणि अनायानेही तिचे फ्राईज खूप छान एन्जॉय केली. बाबा व्हिडिओ घेत आहे बघून तिचे एक्सप्रेशन एकदम भारी असतात. अजून प्ले झोनमधल्या गोष्टी आम्हाला खेळता येत नाही, पण इथे आम्हाला जायचं मात्र असतं. त्यानंतर घरी आल्यावर थोडासा वेळ होता, म्हटलं छान असं स्किन केअर करू, कारण विकेंडला स्वतःला थोडंसं पॅम्पर केलंच पाहिजे. पहिले मस्त स्क्रब करून घेतलं आणि त्यानंतर हा मास्क लावला. हा मास्क लावायला जितका सोपा आहे ना, काढायला तेवढाच कठीण आहे. सो हा चारकोल मास्क सगळीकडे लावून घेतला. म्हटलं आता हा वाळेपर्यंत बाकीची कामं होतात, म्हणून मस्त मेथी तोडायला घेतली. मी बाजार पण करून घेऊन आली होती घरी येताना. आणि मग हा मास्क प्रॉपर वाळला होता. म्हटलं काढू, आणि तेव्हा मला रिअल स्ट्रगल कळलं. माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी येत होतं. पण खरं सांगायचं तर चेहऱ्यावरचे छोटे छोटे जे सगळे केस आहेत ना, या मास्क सोबत सगळी बाहेर निघून जातात आणि आपला चेहरा एकदम छान असा फ्रेश दिसतो. आता काय पटापट स्वयंपाकाला लागायचं होतं. आज स्पेशल मेन्यू होता, ते म्हणजे माझ्यासाठी बेसन आणि रोशनसाठी इथे मटन करी बनली होती. कारण माझी बहिणी सुद्धा आज आमच्याकडे येणार होती, म्हणून पहिले तर सूप बनवलं अनायासाठी. इकडे मटन मसाला तयार झाला, त्यानंतर मटन करी सुद्धा झाली. छान असं जेवण झालं आणि दिवसाचा शेवट मस्त हे पान खाऊन केलं.